बदलापूर पूर्वच्या सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे। शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्यांना हा अत्याचार केल्याचा पालकांचा आरोप आहे। या विरोधात आज बदलापूर बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली आहे। बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 12 आणि 13 ऑगस्टची ही सगळी घटना आहे। पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली। त्यावेळी त्यात तिच्यावरती अत्याचार झाल्याचं समोर आलं। याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबत सुद्धा सारखाच प्रकार घडल्याची माहिती आहे। बदलापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी 2 चिमुकलींवरती अत्याचार झाला। कुठेतरी घृणात्मक प्रकार हा इथे घडला आणि त्यानंतर आता मोठं आंदोलन उभं राहिले। लोक, नागरिक, पालक शाळेसमोर उभे राहिलेत। आपल्याबरोबर काही महिला आहेत, त्यांना विचारूया काय त्यांचं म्हणणं आहे। माझं म्हणणं असं आहे की जो काही प्रकार झाला तो खूप घृणास्पद आणि खूपच लांछनास्पद हा प्रकार आहे। ज्या दिवशी ही घटना कानावर आली ना त्या दिवसावर प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी आहे। प्रत्येकाला मुली आहे, प्रत्येकाला परिवार आहे। आम्ही सगळ्या महिला आहोत, मुलींना आपल्या शाळेत सोडून कामाला जातो। फाशी झालीच पाहिजे त्या माणसाला, फाशी झालीच पाहिजे। आणि आम्ही या सगळ्यात कोणाला आम्ही ओळखत नाही। आमच्या घरातून आम्ही सरळ अतिथी निषेध करण्यासाठी आलेलो आणि न्याय हा मिळाला पाहिजे। आणि एक नाही सगळ्या ठिकाणी अशा घटना घडतात। महिलांवर इतका घाणेरडा अत्याचार का? माझंही म्हणणं यांच्यासारखंच आहे। मलाही 2 मुली आहेत आणि मला असं वाटतं की आज जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे। काय म्हणू शकतो, पोलीस प्रशासन किती कमकुवत आहे हे याच्यावरून दृष्टीस येतं आपल्याला। म्हणजे निर्णय कोणाच्या बाजूने, आरोपीला वाचवतायत की जिकडे लहानच्या शिमुरडीवर अत्याचार झाले तिच्याविषयी काही विचारच करत नाही आहेत ते लोक। हे किती चुकीचं आहे। अभी अगर स्कूल वाले भी इस तरह से बच्चों के साथ बिहेव होता है तो फिर बच्चों को कहाँ भेजना चाहिए, ये भी एक बड़ा प्रश्न है। और पुलिस वाले भी अगर इस तरह से बिहेव करेंगे तो हम लोग को जाना कहाँ है। फांसी देनी चाहिए सबको, बट ऐसे नहीं बहुत तड़पा के फांसी देनी चाहिए सबको। कॅमेरामन कृष्णाचा अजय, साम टीव्ही, बदलापूर। आणि याच प्रकरणात एक अपडेट समोर येते, ती म्हणजे शाळेबाहेर उभा असलेला सगळा मॉब जो आहे तो आता रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालाय। हे दृश्य आपण पाहतोय, साम टीव्ही पाहतोय की यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी सुद्धा सहभागी झाले आहेत। प्रत्येक जण आक्रोश करताय, प्रत्येकाला याबद्दल संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। जे काही घडलं ते अतिशय संतापजनक असल्याची प्रत्येकाचीच भावना आहे। बदलापूर शहरच पूर्ण रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय आणि हा सगळा मॉब आता रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालाय। शाळेतील एका प्रतिष्ठित शाळेतील बदलापूरच्या 4 वर्षाच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला। शाळेच्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरती जे काही अत्याचार केल्याचं समोर आलंय। लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण आहे आणि त्याच्या विरोधात संपूर्ण बदलापूर शहरातले रहिवासी आता एकवटले आहेत आणि त्यांनी आता आपला मोर्चा रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालवलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, 2 दृश्य आहेत। एका ठिकाणाच्या दृश्यातून कळतंय की संपूर्ण मॉब जो आहे तो रेल्वे स्टेशनला जातोय, तर दुसरीकडचे दृश्य आहे दुसऱ्या खिडकीतली ती काही दिवसांपूर्वीची आहेत। आपले प्रतिनिधी अजय दुधाणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजय, नेमकं सध्या बदलापुरातली परिस्थिती काय आहे लोकांचं म्हणणं? काही तांत्रिक अडचणीमुळे अजय यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे स्टेशनवरती मॉब पोहोचलेला आहे, मोठ्या प्रमाणात ते आले आहे। गाड्या थांबवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, घोषणाबाजी केली जाते, पोस्टर दाखवलं जात आहे। लोकल सेवा विस्कळीत होण्याचा यामुळे आता मोठा याचा परिणाम लोकलवरती होईल असं दिसतं आहे। 4 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार होणं ही खरंच एक संतापजनक घटना जी ती घडली आहे। यासाठी तिथल्या प्रशासनाला पोलिसांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नामांकित शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाला। त्यातील एक मुलगी जेव्हा शाळेत जाण्यास नकार देत होती तेव्हा तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली आणि तेव्हा ही सगळी घटना, धक्कादायक घटना जी ती समोर आली की त्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवरती अत्याचार झाला। आणि सारखीच घटना एका दुसऱ्या 4 वर्षाच्या मुलीसोबत घडल्याचंही कळतंय। शाळेतल्याच
कर्मचाऱ्यानं हे सर्व केल्याचं धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यामुळेच बदलापूरकर सगळे जे आहेत ते इतके संतापले आहेत की आता शाळेत सुद्धा विद्यार्थिनी आणि चिमुकल्या मुली जर सुरक्षित नसतील तर याला जबाबदार कोण? प्रशासनाचं याकडे लक्ष आहे का? पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यासाठी फेल ठरले आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत जे उपस्थित केले जात आहेत. प्रत्येक जण मागणी करतंय की आम्हाला उत्तरं द्या, आरोपीवर कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे. काही वेळापूर्वीच आपण दृश्य पाहिली की ज्या पालकवर्ग आहे त्यातील ज्या महिला आहेत त्या अगदी त्यांना अश्रू अनावर झाले होते. रडत रडत त्या आपल्या भावना सांगत होत्या की लहान मुली आहेत त्यांच्यावरती असं कसं होऊ शकतं. अजय दुधाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडले गेले आहेत. अजय, मॉब जो आहे तो रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेलाय, त्यांनी आता गाड्या अडवल्या आहेत. नेमकं काय सविस्तर माहिती आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत? आत्ताच हा मॉब बदलापूर रेल्वे स्थानकावरती आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये या म्हणजे जे नागरिक आहेत ते जे आंदोलक चिघळलेले म्हणजे संतप्त झालेले आहेत आणि पटरीवर उतरलेले आहेत. पाहायला गेलं तर 200 ते 300चा जो मॉब आहे तो रेल्वे पटरीवर आहे. तसेच पूर्णपणे दोन्ही प्लॅटफॉर्मला पब्लिक म्हणजे लोक भरलेली आहेत आणि हे जे आंदोलन आता कुठेतरी चिघळण्याच्या परिस्थितीत दिसत होतं. जे पाहायला गेलं तर हे जे प्रकरण होतं हे शाळेपुरता मर्यादित होतं, मात्र आता हे आंदोलन आता स्टेशन पर्यंत पोहोचलंय. कुठेतरी आंदोलनाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न चालला होता आणि आता हे जे आंदोलक आहे आता पटरीवरती उभे राहून आंदोलन करत आहेत. नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत अजय? ही जी नेमकी मागणी होती, हे जे आंदोलन जे उभं केलं ते संगीता चांदोरकरच्या मनसेच्या तसेच काही श्रद्धा दामले यांनी आंदोलन उभं केलं होतं की महिला काही 3 महिला शाळेत जाणार होत्या, प्रशासनाशी बोलणार होत्या. त्यांचं म्हणणं होतं की प्रशासनाने राजीनामा द्यावा तिथल्या शाळेच्या प्रशासनाने. मात्र हे सकाळी जे आंदोलन उभं राहिलं त्यानंतर पब्लिक एवढी म्हणजे नागरिक एवढे आले की हजाराहून जास्त नागरिक शाळेच्या बाहेर जमा झाले आणि त्यानंतर ह्या आंदोलनाला वेगळंच रूप झालं येऊ लागलं आणि जे आंदोलक होते ते राहिले बाजूला आणि दुसरेच लोक काही आंदोलन करायला लागले आणि जे आंदोलन जे लोक आतमध्ये जी प्रशासनाला भेटायला जाणार होती ते लोक बाजूलाच राहिली आणि बाकीची लोक उभी राहिली. पाहायला गेलं तर आपण कोणावर आरोप करू शकत नाही, मात्र उत्स्फूर्तपणे लोक ही शाळेच्या समोर ह्या प्रकरणाबद्दल समोर आलेली आहेत. मात्र आता हे आंदोलन रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलेले, रेल्वे पटरीवरती लोक उतरले. धन्यवाद अजय, आपल्या या सगळ्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू.